नमस्कार. सचिन स्वरबहार या आपल्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आशा आहे तुम्ही रियाज करतच असाल. पण आज जे मी तुम्हाला काही सांगणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे. कारण का? तर आपण नेहमी प्रॅक्टिस करत असतो. पण नक्की प्रॅक्टिस कशी करायची? त्याच्याबद्दलची काय जी टेक्निक्स आहेत, ते कसं बाबा नक्की आपण परफॉर्म करताना काय-काय गोष्टी असायला पाहिजे स्टेजवरती, याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या की पुढे आपला हा जो क्लास आहे, तो फक्त शनिवार, रविवार किंवा एकच दिवस असतो. पण बाकीच्या दिवशी नक्की प्रॅक्टिस कशी करायची याच्याबद्दलचा संवाद मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी साधणार आहे. तर रियाज नक्की कसा करायचा? तर प्लॅन आहे तो पूर्ण 7 दिवसांचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे पहिली, जी की आहे आपला आवाज, ज्याच्यामध्ये आवाजाचा कंट्रोल आणि बेसिक कंट्रोल कसा असायला पाहिजे, याच्याबद्दलची गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. दिवस पहिला. याच्यामध्ये आपल्या आवाजाला थोडं वॉर्मअप करण्याची गरज आपल्याला असते. ज्याच्यामध्ये जे आपले बेसिक स्वर आहेत, जे आपले सा, रे, ग, म, प, ध, नि, सा हे जे स्वर आहेत, याला आलापामध्ये कन्व्हर्ट करून, आलाप म्हणजे सुरामध्ये कन्व्हर्ट करून रोजचा जेव्हा कधी तुम्हाला दिवसभरात वेळ असेल, तेव्हा आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. अगदी सकाळी तुम्ही केलात तर आणखीन उत्तमच. संध्याकाळी केलं तरी काही हरकत नाही. कारण आपल्या या क्लासमध्ये बऱ्यापैकी कामावर जाणारे लोक, घरगुती काम करणारे लोक, कंपनीमध्ये जॉब करणारे लोक, असे बऱ्याच प्रकारचे लोक आपल्या या क्लासमध्ये आहेत. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा 15 मिनिटं हा घशाचा व्यायाम वॉर्मअप करण्याचं गरज आहे. तोही आपल्या आवाजामध्ये, आपल्या टोनमध्ये, खूप मोठ्या आवाजामध्ये करण्याची गरज नाही. तर तो कसा करायला पाहिजे त्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी बेसिक म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये एक ड्रोइड तानपुरा नावाचं एक ॲप जे आहे ते असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये काळी 1चा स्वर जो आहे तो आपण लावायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लावून देतो. हा स्वर कानामध्ये साठवायचा आहे किंवा तो कंटिन्यूअस तुम्ही चालू ठेवलात तरी चालेल. ज्याच्यामध्ये काय करायचंय, तर हा स्वर जो आहे तो पाठीमागे कानात तो आला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ती सुरुवात करायची आहे. म्हणजे सा, जितका आपला श्वास असेल तेवढा तो सुरू करायचा आहे. मग नंतर काय करायचंय, रे, ग, म, प, ध, नि, सा. आता हे करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, की मी आवाज करत असताना थोडा पुढे आलेलो आहे. म्हणजे आपण श्वास पूर्ण भरून घेतो आणि बाहेर सोडतो. याच्यामध्ये आपला श्वास जो आहे तो कंट्रोल व्हायला सुरुवात होते. आणि तो करत असताना थोडी बैठक जी आहे आपली, समजा आपण मांडी घालून बसत असू, तर पाठीचा भाग जो आहे तो भिंतीला टेकून करायचं नाही. कारण आपली फुफ्फुसं जशी पुढे आहेत, तसं पूर्ण श्वास जो आपण आहे तो भरून घेतो आणि पाठ जर टेकलेली असेल, तर आपल्याला पूर्ण श्वास वापरता येत नाही. त्यामुळं ही जी काही बेसिक गोष्ट आहे, ती आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. जसं आपण सारेगम करतो, तसंच आलाप देखील घ्यायचा आहे. म्हणजे आ, 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 आ.
म्हणजे हात तुम्हाला दिसत असेल माझा, जर आपण सा इथे सुरू केलाय, सा रे ग म प ध नी सा आ आ आ आ आ आ या गोष्टीमुळे काय होईल, हे सलग करायचंय बरं का. म्हणजे मी एकदा आता करून तुम्हाला दाखवलं असलं तरी 15 मिनिटं कमीत कमी हा आपला वॉर्मअप, आवाजाचा व्हॉइस जो वॉर्मअप आहे तो करायला पाहिजे. जेणेकरून काय होईल की तुमच्या आवाजाची जी टोन आहे ती सुधारण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हा तानपुरा तुम्ही जो आता काळी 1 मध्ये मी लावलेला आहे, काळी 2 मध्ये ट्राय करा, काळी 3 मध्ये ट्राय करा. ते हळूहळू करण्याची गरज आहे. यामुळं तुमच्या गाण्याचा जो आहे तो आवाज सुधारण्यासाठी फार मदत होते. हे करत असताना तुमचा आवाज जो आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे. म्हणजे आपल्यालाच इम्प्रूव्ह होईल की नक्की बाबा माझा आवाज कसा चालतोय, कारण हे तुम्ही वैयक्तिक करताय, कोणाला पाठवत नाही. त्यामुळं स्वतःला तो आवाज कसा वाटतो हेही आवश्यक आहे. मग तुम्ही स्वर म्हणाल, त्यानंतर कधी तुम्ही ओंकार म्हणाल, ओंकार म्हणा किंवा सारेगम म्हणा, जसं तुम्हाला जे काही तुम्हाला चांगलं वाटतं, जे तुम्ही प्रिफर करा, चांगलं वाटायला जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही करू शकता. आयदर सारेगम म्हणू शकता किंवा ओंकार करू शकता. म्हणजे जितका श्वास आहे तितका पूर्ण भरून घ्या आणि हा एक्झरसाइज जो आहे तो रोज करायला पाहिजे, हे मात्र गरजेचं आहे. हा आपला दिवस पहिला. मी थोडं मध्ये पाणी पिलो, कारण का तर आवाज जेव्हा तुम्ही गात असता तेव्हा, गाणं गात असता तेव्हा मध्ये मध्ये थोडंसं पाणी प्यायला हरकत नाही, कारण त्यामुळे तुम्हाला आवाज आणखी सुंदर व्हायला मदत होते. हा तुमचा आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की आपण कसं गातोय, काय आवाजामध्ये बदल आहे किंवा काय करायला पाहिजे, हे तुम्हालाच जाणवायला सुरुवात होईल. हे आपण बोललो पहिल्या दिवसाबद्दल. दुसरा दिवस जो आहे याच्यामध्ये काय करायचंय, आदल्या दिवशी गायलेलं सारेगम हे थोडं रिधमिक पद्धतीने, म्हणजे तालबद्ध पद्धतीने गायला सुरुवात करायची. म्हणजे काय, तर कुठलंही गाणं म्हटलं तर त्याला एक ताल असतो. म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. कुठलंही गाणं घ्या, ते बऱ्यापैकी तालात त्याला बसवलेलं असतं. तसं हे तुम्ही गात असलेलं सारेगम हे देखील रिदमिक पद्धतीने टायमिंग मध्ये गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करायचंय दुसऱ्या दिवशी. म्हणजे काय करायचंय, तर सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. अर्थात हे समोरच टाळी वाजवायला पाहिजे असं काही नाही, मी तुम्हाला दिसावं म्हणून हे समोर केलंय. तुम्ही पायावरती पण धरू शकताय. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. हे बीट मध्ये का करायचं, तर तुम्ही गाणं कुठलंही घेतलं तर ते काय म्हणतात त्याला रिदमिक मध्ये बसवलेलं असतं. म्हणजे अगदी साधं गाणं, एखादं गाणं घेतलं तुम्ही, म्हणजे काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. याने 2 गोष्टी साध्य होते. एक म्हणजे तुम्ही गात असताना ते तालात कसं असायला पाहिजे, त्याचे बीट्स कशा मॅच करतात लोक, याचाही अभ्यास तुमचा ऑटोमॅटिकली सुरू होईल. कुठलंही गाणं, म्हणजे अगदी
आपली आई जेव्हा बाळाला झोपवत असते तेव्हा सुद्धा एक ताल असतो. म्हणजे गाई गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत, हा एक ताल असतो. त्या तालामध्ये एक रिदम असतो, टायमिंग असतं. तसंच आपल्या प्रत्येक गाण्यामध्ये टायमिंग असतं. ते जर नाही कळलं तर गडबड काय काय होते. म्हणजे तुम्ही कधी कधी ही गंमत आहे, ती तुम्ही बघितली असेल कधी कधी. आपण कधी कधी देवाची आरती म्हणायला जातो बघा, ऐकायला जातो कधी कधी. म्हणजे गणपती बसतात, त्या गणपतीवर एक आरती म्हणली जाते. म्हणजे जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव. आता ह्या काही लोकांना कधी कधी, मला कुणाबद्दल हे करायचं नाहीये, पण कधी कधी असं होतं, त्यांचा ताल जो आहे म्हणजे जय देव जय मंगल मूर्ती, आता हे ताल कुठं चाललाय, आरती कुठं चालली आहे, टाळ्या मॅच होत नाही आणि मग गडबड होते. मग हे सांगण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर जेव्हा आपण कराओके गात असतो तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज असतं काय, तर त्या तालासोबत तुम्हाला गाणं गायचं असतं. आणि हा जर आपला ताल परफेक्ट नसेल, रिदमिंग मध्ये नसेल, टायमिंग मध्ये नसेल, तर कराओके गाणं फार अवघड होऊन बसतं. आणि मग तुमचे शिक्षक आहेत किंवा सांगणारे लोक आहेत, ते तुम्हाला सांगतात, अहो हे थोडं असं घ्या, हे थोडं असं घ्या, ते थोडं लांब होतंय, ते थोडं अजून जवळ घ्या. हे का होतं, तर आपला रिदम आणि आपलं टायमिंग परफेक्ट नसलं तर या सगळ्या गोष्टी होत असतात. यासाठी काय करायचं, तर आपला आपण ताल जो आहे तो परफेक्ट करून घ्यायचा. तो टाळी किंवा हातावरती, एका ठिकाणी तुम्ही असं बघितलं की ते मानेवरती पण घेतात, असं असं गाताना गाताना जय देव जय मंगल मूर्ती असं करतात, पण ते दिसायला फार छान दिसणार नाही. म्हणून आपला एक रिदम आपल्या लक्षामध्ये असायला पाहिजे. यासाठी करायचं काय, तर या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या आवडीचं कोणतंही गाणं ते कमीत कमी 10 ते 15 वेळा सलग मूळ गायकाच्या आवाजामध्ये ऐकायचं. क्लॅपिंग तर घ्यायचंच आहे. म्हणजे कुठलंही गाणं तुम्ही समजा निवडलं, तर ते जे गाणं आहे ते टाळी किंवा ताल जो आहे त्या तालामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, समजा एखादं गाणं तुम्ही बघा, आरतीच घ्या समजा, तर जय देव जय मंगल मूर्ती, सोपं जाईल तुम्हाला म्हणून हे मी सोपं सांगतोय. कुठलंही गाणं घ्या, त्याला रिदम मध्ये बसवण्याचा प्रयत्न करा आणि हे निवडलेले गाणं कमीत कमी 10 ते 15 वेळा सलग ऐका. माझं तर म्हणणं आहे की सुरुवातीला तुम्ही अगदी शाळेतलं एखादं गाणं जे आहे ते निवडा, देशभक्तीपर गीत निवडा, आरती निवडा, जे काय असेल ते, पण सलग त्या मूळ गायकाच्या आवाजामध्ये ऐका 10 ते 15 वेळा. नंतर काय करायचं, तर दुसरा एक्झरसाइज याच दिवसामध्ये काय करायचं, तर हे गाणं मूळ गाणाऱ्या गायकासोबत गाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे गाणं तुम्ही निवडलंय ते गाणं प्ले करायचं आणि त्या प्ले केलेल्या गाण्यासोबत आपण गाण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामुळे काय होईल, 3 गोष्टी होतील. एक म्हणजे आपला सूर त्या गायकासोबत आहे की नाही हे आपल्याला लक्षात येईल. कधी कधी लक्षात येत नाही, तर ते गाणं दुसरा मोबाईल जो असेल त्याच्यावरती रेकॉर्ड करा आणि आपल्याला आवाज कसा वाटतोय, आपण त्या मूळ गायकाच्या सोबत गातोय का, की आपला आवाज खाली जातोय की आपला वर जातोय. म्हणजे समजा मूळ गाणं जय देव जय मंगल मूर्ती असं समजा सुरू आहे आणि आपण जोरात गातोय जय देव जय मंगल मूर्ती, हा आवाज वर जातोय ना, तर आपल्याला त्या लेवलमध्ये यायचंय हे आपल्याला लक्षात येतं. किंवा खाली जरी गात असेल जय देव जय मंगल मूर्ती, हा पण एक वेगळा सूर आहे, तर तो आपल्याला लक्षात येतो. यासाठी त्या गाण्यासोबत गाण्याचा प्रयत्न कमीत कमी 8-9 वेळा 10 वेळा करा. मग आपल्याला लक्षात येईल की कमीत कमी आपला आवाज त्यासोबत जातोय की नाही हे तुमच्या लक्षात येईल. ओके. दुसरं काय तुमच्या लक्षात येईल, तर एवढं गाणं तुम्ही 10 ते 12 वेळा ऐकल्यानंतर कमीत कमी त्यातलं 50 ते 60% गाणं हे तुमचं आपोआप पाठ होईल. त्याच्यामध्ये तुमचा ताल पण लक्षात राहील की कुठं ताल तोडलाय, कुठं सूर वर गेलाय, कुठं खाली गेलाय मूळ गाण्यामध्ये, तर तो आवाज आपण मॅच करायचा प्रयत्न करतो. असं आपल्याला या
एक्झरसाइज नंतर लक्षात येईल. नंतर काय होईल तर ते गाणं पाठ झाल्यानंतर तुम्ही पुढचा एक्झरसाइज असा करायचा आहे की या गाण्याचा ट्रॅक यूट्यूबवरती असेल. यूट्यूबवरती शोधण्यासाठी एक साधी गोष्ट करायची आहे. गाणं जे काही असेल त्याच्या अगोदर फक्त कराओके टाईप करायचे आणि ते गाणं सर्च करायचे. सर्च केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते यूट्यूबवरती ते आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काही लाईन्स दिसतील तुम्हाला. त्या लाईन जेव्हा तुम्ही ओरिजिनल गाणं गायलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे शब्द आणि ते शब्द एकत्रित बरोबर आहेत का हेही तुम्हाला अंदाज येईल. पण यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्या गायकांकडून जवळजवळ 70 ते 80% लोकांच्याकडून चूक होते ती ही की या कराओके गात असताना तुम्हाला ज्या लाईन समोर दिसत आहेत मोबाईलवरती असेल किंवा लॅपटॉपवरती असेल तर त्या लॅपटॉपकडं किंवा त्या मोबाईलकडं लक्ष द्यायचं नाहीये. कारण का तर लॅपटॉप किंवा मोबाईल हा तुम्हाला एक गाईड करत असतो. गाईड म्हणजे काय तर गाणं गाण्यासाठी ज्या पाठांतराच्या ज्या लाईन आहेत त्या तुम्हाला समोर दिसत असतील. आपलं 100% लक्ष हे त्या गाण्याच्या संगीताकडे असलं पाहिजे. त्याने काय होईल तर गाण्याचं बीट कुठं चाललंय आपण कुठं गायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. तुम्ही 100% लॅपटॉपकडे लक्ष द्याल तर आपलं लक्ष लॅपटॉपकडे गेल्यामुळं तुमचा सादरीकरणावरती त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे काय लोक तुमचं गाणं आकाशवाणीवर ऐकत नाहीयेत, स्टेजवरती लाईव्ह बघतायत. त्यामुळं तुमचं लक्ष लॅपटॉपकडे असेल आणि लोकांचं लक्ष तुमच्याकडे असेल आणि तुम्ही लॅपटॉपकडे डोकं घालून बसला असाल तर सादरीकरणावरती त्याचा 100% परिणाम होतो. कारण का लोक तुम्हाला लाईव्ह बघतायत, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत असतात. गाण्याच्या शब्दानुसार तुमचे एक्सप्रेशन आहेत का नाही याकडे लोक लक्ष देत असतात. त्यामुळं लॅपटॉप हा तुमचा फक्त गाईड आहे. तुमचं 100% लक्ष त्या संगीताकडे असायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक गोष्ट जी तुम्हाला फार सांगणं आवश्यक आहे की तुम्ही आता आपण बोलतोय हे फक्त सोलो म्हणजे वैयक्तिक गाण्याबद्दल बोलतोय. वैयक्तिक जेव्हा तुम्ही सादर करत असता तेव्हा. पण जर हे गाणं दोघं सादर करणार असाल तर आपल्या सहकार्याला देखील सांगणं आवश्यक आहे की हे गाणं मी निवडलंय, या गाण्यावरती तुला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हे त्या सहकार्याला पण सांगायला पाहिजे. सहकार्या सोबत देखील आपल्याला त्याची रिहर्सल करणं आवश्यक आहे. साधारणपणे दुसऱ्या दिवसामध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे आपण बोललो आता दुसऱ्या दिवसाबद्दल. म्हणजे आपल्या सहकार्याला आपण तर सांगणारच आहोत की आपण गाणं काय निवडलंय किंवा कशा पद्धतीचं गाणं आहे हे आपण आपल्या सहकार्याला सांगणारच आहोत. दिवस तिसरा हा जो एक्झरसाइज आहे याच्यामधला फार महत्वाचा दिवस, ज्याच्यामध्ये जसं आता मी तुम्हाला आताच सांगितलं की आपलं लक्ष जे आहे ते पूर्ण लॅपटॉपकडे नाही पाहिजे, लोकांच्याकडे असायला पाहिजे. पण हे होतंय का नाही होतंय हे देखील आपल्याला रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. रेकॉर्डिंग प्रत्येक वेळी होईलच असं नाही, पण एक एक्झरसाइज आपण वैयक्तिक घरी करू शकतो. तो म्हणजे कोणता तर आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे आहेत बाबा, करेक्ट आहेत का नाही, गाण्याच्या प्रमाणात आहेत की नाही, योग्य आहेत का नाही. कधी कधी अवास्तव कधी कधी एक्सप्रेशन होतात विनाकारणच, काही गरज नसताना अशा कधी कधी एक्सप्रेशन आपल्याकडून होत असतात. तर हे गाणं सादर करण्यासाठीचा स्वतःचा एक्झरसाइज जो आहे तो आपण घरी करायचा आहे. तो कोणता तर हे गाणं आपल्या घरामध्ये एक मोठा कपाटामध्ये एक आरसा असतो, त्या आरशात समोर हे गाणं सादर करायचं. हो हो आरशासमोर सादर केल्यामुळे काय होईल की आपण गाणं कसं सादर करतोय, काय होतंय, गडबडी काय काय होत आहे, लॅपटॉपकडे आपण किती लक्ष देतोय आणि समोर प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये आपण बघतोय का नाही, डोळ्यांमध्ये म्हणजे आरशात आपण बघून ते सादरीकरण करतोय का नाही हे अपेक्षित आहे. मात्र आरशात तुम्ही जरी बघत असाल तर समोर प्रेक्षक आहेत असं समजून तुम्हाला ते सादरीकरण करायचंय. जसं मी आता तुमच्याशी बोलतोय, समोर प्रेक्षक आहेत नाहीत हे मला काही हे नाहीये, पण समोर माझ्या आरसा आहे
आणि त्या आरशासमोर म्हणजे मला स्वतःची प्रतिमा कशी दिसते हे बघून मी तुमच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामुळे 2 गोष्टी होतात. गाण्यानुसार आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत का नाही हे लक्षात येतं आणि गाण्यासारख्याच भावना लोकांच्या समोर आपण येतायत का नाही याचाही आपल्याला अनुभव या निमित्ताने होतो. हे आपल्याला करायचं 3ऱ्या दिवशी. आरशामध्ये गाण्याचं सादरीकरण हे आपल्याला करायचं आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला ते करायचं. काही लोक असं करतात बघा, इकडे लक्ष द्या किंवा वर कुठेतरी असं माईक घेतलेला असतो आणि वर कुठेतरी असं लक्ष समोर लोकांच्याकडे पाहिजे. 2 गोष्टी होतात त्यामुळं लोकांचा रिस्पॉन्स कसा येतोय हे याकडेही आपलं लक्ष जातं आणि आपल्याला त्यामुळं कॉन्फिडन्स आपलाच वाढत असतो लोकांच्याकडे बघितल्यामुळे. ओके, हे करायचंय आपल्याला 3ऱ्या दिवशी. 4थ्या दिवशी काय करायचंय तर आपण गाण्याचं सादरीकरण केलं, गाणं काय आहे ते कळलं, गाण्याचं पाठांतर झालं, सादरीकरण लक्षात आलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, जी की आपल्या बिहेवियरमध्ये म्हणजे एकंदरीत सादरीकरणामधला एक भाग आहे, जो की आपल्याला लक्षात कुणी सांगणार नाही आपल्याला या गोष्टी, पण या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटलं म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. असं इमॅजिन करा की आपण स्टेजवरती गाणं सादर करतोय, पण हे सादर करण्याच्या अगोदर त्या गाण्याची पार्श्वभूमी किंवा वैयक्तिक स्वतःची पार्श्वभूमी कुणीतरी निवेदकाने सादर केलेली असते. म्हणजे या गीतानंतर आपल्यासमोर सचिन दादा आपल्यासमोर एक गाणं सादर करतायत. या गाण्याचे बोल आहेत राजा ललकारी, मग शेतकरी किंवा काय, सचिन दादाबद्दल 1-2 वाक्य बोललेली असतात. सचिन दादा स्टेजवरती गाणं गातात आणि ते खूप त्यांना अनुभव आहे असं निवेदक काहीतरी बोलत असतो, बरोबर. आणि सादर होत आहे आपल्यासमोर राजा ललकारी हे गीत आणि तो निवेदक जो आहे तो निघून जातो आणि आपली एंट्री होते. एंट्री झाल्यानंतर एक आपला काय म्हणतो प्रोटोकॉल म्हणा किंवा एक संस्कृतीचा एक शिष्टाचाराचा भाग असतो, जो की धन्यवाद दादा, जो कोणी असेल तो धन्यवाद दादा, आणि मग आपलं सादरीकरण चालू व्हायला पाहिजे. 2 गोष्टी आहेत. हा शिष्टाचार काही लोकांच्याकडून पाळला जात नाही. हे मी खास करून का तुम्हाला सांगतोय तर मी बऱ्याच वेळा ह्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलेलं आहे आणि मला तो जाणवला की अरे एक मान सन्मानाने आपल्याला कुणीतरी बोलावलंय तर तो शिष्टाचार त्या निवेदकाला द्या ना. काय एक वाक्याने काय फरक पडतोय? धन्यवाद दादा, धन्यवाद भाऊ, धन्यवाद सर, हा शिष्टाचाराचा एक भाग आहे आणि तो व्हायला पाहिजे. कारण गाण्याच्या व्यतिरिक्त गाण्याच्या सादरीकरणाबरोबर प्रेक्षकांचं लक्ष तुमच्या शिष्टाचाराच्याकडे देखील असतं आणि ते लक्ष लोकांच्याकडे असल्यामुळं तुम्ही तो जर नाही केला, काय केलंय बाबा तुम्ही सांगितलंय, हे चांगलं वाटत नाही. भले तुम्ही याला प्रोटोकॉल समजायला हरकत नाही, हा वैयक्तिक स्वभावाचा भाग आहे आणि तो प्रत्येकाने करायला पाहिजे. जसं एंट्री आपण करतो तसं गाणं संपल्यानंतर देखील धन्यवाद हे देखील शिष्टाचाराचा भाग आहे. हे प्रत्येक गायकाने लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ओके, हे दिवस 4 म्हणजे दिवस 4 का मी सांगतोय तर तुमची एंट्री कशी होणार आणि एक्झिट कशी होणार, म्हणजे तुम्ही प्रवेश स्टेजवरती कसा घेणार आणि स्टेजवर जाताना तुम्ही कसं जाता याकडं लोकांचं लक्ष असतं. त्यामुळं जाताना येताना तुम्ही व्यवस्थित यायला पाहिजे. काही लोक तर इतकं हे करतात, म्हणजे मी स्वतः तर वैयक्तिक स्टेजवरती जाताना स्टेजवरती नमस्कार करणं, कारण एक ती आपली कला आहे, ही एक देव आहे, भावना ही डोक्यामध्ये असायला पाहिजे. हा शिष्टाचाराचा भाग आहे. हा तुम्ही 4थ्या दिवसा म्हणजे कसं करता हे आपल्या आरशासमोर स्वतःला करणं आवश्यक आहे. त्या गाण्याबद्दल वेळ असेल मध्ये काही तुम्हाला वाटलं तर त्या गाण्याबद्दल 1-2 शब्द बोलायला जास्तीची हरकत नाही, पण खूप जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही सादरीकरणाकडे जास्त करून लक्ष द्यायला पाहिजे. 5वा दिवस पूर्ण गाणं सलग एंट्री पासून गाण्यापासून
एंड कसं करता, ह्या सगळ्याचा फ्लो जो आहे तो तुम्ही 5व्या दिवशी सादर करायचा आहे स्वतः समोर, आरशासमोर. आणि तो कसं वाटतोय की तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही सादर करू शकताय आणि त्याला विचारू शकताय की तुला कसं वाटतंय, काय बदल काय वाटतो का करायला, याच्याबद्दल तुम्ही थर्ड ओपिनियन या 5व्या दिवसामध्ये घेऊ शकता. आणि तो ओपिनियन दिल्यानंतर तुमचा 6वा दिवस जो आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये रिव्ह्यू घ्या, सुधारणा काय वाटतोय ते बघा, स्वतःला प्रश्न विचारा की हे कसं वाटतंय, काय वाटतंय, तुमचं टायमिंग बघा, रिदम बघा, शब्दांची फेक कशी होतीये हे 6व्या दिवसामध्ये बघा. आणि मग तुमचं एक्सप्रेशन जे आहे ते नॅचरल होतंय का की ओढून ताणून आणावं लागतंय, हे 7व्या दिवशी करायचे आहे. त्यानुसार तुम्ही पुन्हा एकदा गाणं सादर करा. काही लोक पहिल्यांदाच स्टेजवरती सादर करत असतात, पहिल्यांदाच स्टेजवरती येतात. भीती असते मनामध्ये की आपलं सादरीकरण चांगलं होईल की नाही होईल. तर यासाठी एक सोपा उपाय असा आहे की स्टेजवर पहिलं पाऊल ठेवण्याच्या अगोदरच पूर्ण त्या गाण्याबद्दलची पार्श्वभूमी, आपण प्रॅक्टिस काय काय केले या 1 मिनिटात तुम्ही सगळं डोळ्यासमोर आणा. एक दीर्घ श्वास घ्या. हवं असेल तर थोडंसं एक घोट पाणी प्यायला हरकत नाही गाण्याच्या अगोदर, 1-2-3 मिनिटं अगोदर दीर्घ श्वास घ्या आणि कॉन्फिडन्सली स्टेजवरती प्रवेश करा. फक्त एक गोष्ट महत्वाची, शेवटच्या क्षणी नवीन प्रयोग करायचा नाही. शेवटच्या क्षणी एक दीर्घ श्वास घ्या, स्टेजवरती आत्मविश्वासाने जा आणि माझं गाणं खूप छान होणार आहे असा विश्वासाने तुम्ही स्टेजवर पहिलं पाऊल टाका. एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही हे 6ही दिवस प्रॅक्टिस जर केली असेल, मनापासून मेहनत केली असेल, तर स्टेजवर तितक्यात आत्मविश्वासाने तुम्ही सादरीकरण कराल. यासाठी गाणं मनापासून ऐकायचंय, मनापासून त्याचं सादरीकरणावरती ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात याकडे लक्ष द्यायचंय. गाणं मनापासून ऐकायचंय, फक्त शब्द ऐकायचं नाही, तर त्या सगळ्या शब्दांच्या पाठीमागचं जग लक्षात घ्या. या नोटवरती आजचा हा एपिसोड आपण इथं संपवतोय. मेहनत करा. जे 5 दिवस तुम्हाला एक्सरसाइज दिलेत त्याप्रमाणे तुम्ही रियाज करा. रियाज करो तो राज करो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. व्हॉट्सअप नंबर, पर्सनल कॉल जो आहे नंबर तो तुम्हाला इथे खाली मी दिलेलाच आहे. आजचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, रियाज करत राहा. धन्यवाद.